नमस्कार मंडळी, कशा आहात सगळ्या? आशा करतो स्वस्त असेल, मस्त असेल. मी वर्षा आयुर्वेदाच्या रेसिपीज या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. तर आपण चहाची सिरीज सुरू केल्या होत्या. एकदम मस्त असा प्रतिसाद मला भेटला. छान तुम्ही यूज करत असताल रेसिपीज, ते आशा करते. आणि आता आपण भात रेसिपीज बघणार आहोत. म्हणजे आपण तांदळाला अन्नपूर्ण म्हटलेलं आहे, पूर्ण ब्रह्म अन्न असं म्हटलेलं आहे. तर तोच आज एकदम आयुर्वेदाच्या पद्धतीने कसा करायचा, जेणेकरून आपल्या शरीराला त्याचे खूप सारे बेनिफिट होतील, वजन वाढणार नाही, खूप साऱ्या गोष्टी आज मी क्लिअर करणार आहे या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या प्रांतामध्ये, आता महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, कोकणामध्ये जे सगळ्यात जास्त भात खाल्ला जातो, तिथं वेगवेगळ्या भाताच्या शेती केल्या जातात. तर जिथं ज्या भागात जो तांदूळ पिकतो तर तोच तांदूळ आपण खाल्ला पाहिजे. आणि तो पचायलासुद्धा एकदम सोपा होतो, जड जात नाही. आणि म्हणजे आपल्या शरीरासाठी त्याचे फायदे देखील उत्तम असतात. तर सगळ्यात अगोदर या ठिकाणी मातीची कढई घेतलेली आहे. नसेल तर स्टीलचं घ्यायचं, जर्मलचं घ्यायचं नाही. बऱ्याच वेळेस मी सांगितलेलं आहे. तूप टाकायचं, काही खडे मसाले टाकायचे. या ठिकाणी मी बासमती तांदूळ घेतलेला होता, 1 वाटी तांदूळ घेतला होता. तर त्याच्यासाठी मी 3 वाट्या पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. नमक टाकायचं आणि हाय टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. आता तांदळामध्ये सुद्धा खूप सारे प्रकार आहेत. ब्राऊन राईस, कोलम राईस, तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघू शकता. मी फोटोचे इमेज दिलेले आहेत. तर ब्राऊन राईस शक्यतो आपल्या इथं खात नाहीत. तब्येत कमी करण्यासाठी किंवा डाएट करण्यासाठी हा तांदूळ बरेच जण खातात, पण हा पचायला जड असतो. त्याच्यामुळं शक्यतो लहान मुलांना किंवा 15 वर्षापर्यंत मुलांना हा तांदूळ देऊ नये असं डॉक्टरसुद्धा सांगतात. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऋग्वेद या ग्रंथामध्ये आर्यभट्टजीने असं सांगितलेलं आहे की भात अशा पद्धतीने केला तर तुम्ही म्हणजे खायला पचायलासुद्धा सोपा. आता 80% भात शिजला की या ठिकाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे पाणी. ह्याला मांड असं म्हणतात ते, किंवा आपल्या इथं भाताचं पेज असं म्हणतात. तर ते भाताचं पेज आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यात अगोदर तुम्हाला म्हटलं होतं की 3 वाट्या पाणी टाकायचं आहे. 1 वाटी जर तांदूळ असेल तर 1:3 प्रमाण असं घ्यायचं आहे. तर आता आपल्याला जवळजवळ पाऊण वाटी जे पेज आहे भाताचं, सो ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि जो 20% भात आहे तो आपल्याला लो फ्लेमवर वाफलून घ्यायचा आहे फक्त. आणि आता याच्यावरनं झाकण ठेवायचं आणि हा भात आपल्याला वाफलून घ्यायचा आहे. आता हे जे भाताचं पेज काढलं होतं, तर तुमच्या घरात लहान मुलं असतील, वृद्ध माणसं असतील तर त्यांच्यासाठी हे उत्तम आहे. लिटरली 2 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी हे भाताचं पेज अगदी उत्तम आहे, तुम्ही देऊ शकता. आणि याच्यानंतर जे हे भाताचं पेज जर आपण तांदळाच्या बाहेर सेपरेट केलं तर भात हा पचायला एकदम हलका फुलका होतो. त्याची टेस्ट वेगळी लागते आणि आपलं वजन देखील वाढत नाही. आणि प्रेशर कुकरमध्ये अजिबात भात शिजवू नये असं मला तरी वाटतं. ह्याला थोडासा वेळ शिजायला लागतो, पण आपल्या शरीरासाठी सुद्धा बेनिफिट आहेत. आठवड्यातून 3 ते 4 वेळेस तर असा आपण भात खाल्लाच पाहिजे. दररोज जर करणं होत नसेल तर बऱ्याच वेळेस म्हणतात आम्ही जॉबला जातो, जॉबला गेल्याच्यानंतर आम्हाला त्यांच्याकडे टाईम नसतो, मग आम्ही डायरेक्ट कुकर लावतो. वरण भात दोन्ही देखील होतं. पण मी म्हणले मातीच्या भांड्यामध्ये कुकरपेक्षा लवकर भात किंवा कोणताही पदार्थ शिजला जातो. फक्त पहिल्याच वेळेस भांडं तापलं की खूप लवकर त्याच्यामध्ये पदार्थ बनवून तयार होतात. आणि लास्टला कोथिंबीर मी या ठिकाणी टाकलेली आहे. तर मस्त असा आयुर्वेदिक पद्धतीने भात तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला सांगायला विसरू नका. आणि हो, मला जसं माहीत झालं आहे मी तसं असाच पद्धतीने भात करते. खिचडी जरी केली तरी ॲटलिस्ट कुकरमध्ये नाही केली किंवा मग पेज नाही काढलं किंवा नसेल काढायचं, एवढा टाईम नसेल किंवा मग लहान मूल नसेल घरात, डिरेक्टली तुम्हाला असं भात करायचं आहे, करू शकता. फक्त प्रेशर कुकरचा वापर नाही करायचा आहे आपल्याला. आता कोकणच्या साईडला, साऊथ इंडियनमध्ये तुम्ही बघू शकता भातच खातात, पण त्यांच्या शक्यतो तब्येती वाढलेल्या नसतात. कारण हेच आहे, ते प्रेशर कुकरमध्ये भात शिजवत नाहीत, पातेल्यामध्ये किंवा हंडीमध्ये भात शिजवतात. आणि ती कितीही खाल्ला तरी त्यांचं वजन मेंटेनमध्ये राहतं. तर हा सुद्धा एक पॉईंट आहे, मी स्वतः ट्राय केलेला आहे. त्याच्यामुळं
मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आय होप तुम्हाला आवडेल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वॉचिंग फॉर मोर व्हिडिओज. बाय बाय.